वडीमुळे धरणाचा डावा उजवा कॅनल चालू झालाच पाहिजे. वडीमुळे धरणाचा डावा उजवा कॅनल चालू झालाच पाहिजे. रोडे नाले मुक्त झालेच पाहिजे. रोडे नाले मुक्त झालेच पाहिजे. वरवलीमध्ये स्मशानभूमी झालीच पाहिजे. वरवलीमध्ये स्मशानभूमी झालीच पाहिजे. इंद्रायणी नदी पात्र खोल झालेच पाहिजे. इंद्रायणी नदी पात्र खोल झालेच पाहिजे. इंद्रायणी पूररेषा कमी झालीच पाहिजे. इंद्रायणी पूररेषा कमी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. वरवली ते देवले रस्त्याचे काम पूर्ण झालेच पाहिजे. वरवली ते देवले रस्त्याचे काम पूर्ण झालेच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. गावाचे पुनर्वसन झालेच पाहिजे. मावळातील सर्व ग्रामस्थांचे पुनर्वसन टाकले गावाची बाह्यवळण रस्ता टाकले गावाचा बाह्यवळण रस्ता टाकले गावाचा बाह्यवळण रस्ता झालाच पाहिजे. वडीवली धरणाचा डावा उजवा कॅनल चालू झालाच पाहिजे. वडवली धरणाचा डावा उजवा कॅनल चालू झालाच पाहिजे. रोडे नाले मुक्त झालेच पाहिजे. रोडे नाले मुक्त झालेच पाहिजे. वरवलीमध्ये स्मशानभूमी झालीच पाहिजे. वरवलीमध्ये स्मशानभूमी झालीच पाहिजे. इंद्रायणी पूररेषा कमी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. नगर करून गावांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. नगर करून गावाचे पुनर्वसन झालेच पाहिजे. मावळातील सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. मावळातील सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. मावळातील सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. लोणावळ्यातील झोपडपट्टी धारकांना घरकुल मंजूर झालेच पाहिजे. लोणावळ्यातील झोपडपट्टी धारकांना घरकुल मंजूर झालेच पाहिजे. द्रुतगती महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. वडीवळे धरणाचा डावा उजवा कॅनल चालू झालाच पाहिजे. वडीवळे धरणाचा डावा उजवा कॅनल चालू झालेच पाहिजे. रोडे नाले मुक्त झालेच पाहिजे. रोडे नाले मुक्त झालेच पाहिजे. वरवली स्मशानभूमी चालू झालीच पाहिजे. वरवली स्मशानभूमी पूर्ण झालीच पाहिजे. इंद्रायणी नदी पात्र खोल झालेच पाहिजे. इंद्रायणी पूररेषा कमी झालीच पाहिजे. इंद्रायणी पूररेषा कमी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. गाव पांढरखोली झालीच पाहिजे. कापलेगावचे बाह्यवळण रस्ता झालाच पाहिजे. कापलेगावचा बाह्यवळण रस्ता झालाच पाहिजे. कापलेगावचे बाह्यवळण रस्ता झालाच पाहिजे. हो सावलीला थांबा. सावलीला थांबा जरा पुढे जाऊ द्या. हा तुम्ही थांबा जरा. बँगरची पुढे घ्या. पुढे घ्या.
पत्रकार थोडं इकडे म्हणून तुला पाहायला म्हणून तर येत आलं ना. रयत प्रहार संघटनेच्या वतीनं माननीय तहसीलदार कचेरी तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देण्यासाठी रयत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाई भरत मोरे, रयत प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोषजी दळवी व इतर सर्व मान्यवर आज आपण हा मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देण्यात आलेलो आहे. गेले 6 महिन्यापूर्वी आपण मोर्चा काढला होता. तहसीलदार साहेबांनी आपल्याला कबूलही केलं होतं की आपण सर्व तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करायचा आपल्याला विश्वास दिला होता. पण 6 महिने इलेक्शन असल्यामुळं आपल्याला कुठलंही काम आपलं मार्गी लागलेलं नाही. त्याकरता आपण परत एकदा एक मोर्चाचं रूपांतर करून माननीय तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देण्यात आलेलो आहे. या मावळ तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी प्रत्येक भागात वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या सर्व समस्या सोडवण्याकरता आपण रयत प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. इंद्रायणी नदी पात्र खोल नसल्यामुळं जवळजवळ 35 गावच्या लोकांना तिथं कुठला व्यवसाय शेती करता येत नाही. इंद्रायणी नदी पात्र अतिवृष्टी झाल्यामुळं जुलै महिन्यात अतिवृष्टी होती 6-7 दिवस. त्या 6-7 दिवसासाठी 500 मीटर पर्यंत इरिगेशन डिपार्टमेंटनी नदी पात्रावरती फ्लड झोन जाहीर केलेला आहे, पूररेषा जाहीर केलेली आहे. तिथं शेतकऱ्यांना नाही फार्म हाऊस बांधता येत, नाही गोटे बांधता येत. शेतकऱ्यांची फक्त नाचक्की करून ठेवलेली ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी. तिथं 0 फुटावरती धनदानग्यांचे मात्र आर झोन आहेत आणि 500 मीटरवरती शेतकऱ्यांसाठी पूररेषा आहे. मग ही अधिकाऱ्यांची उदासीनता, ही उदासीनता सांगून जर समजत नसेल, आम्ही सरळ मार्गाने सांगत आहोत आणि ते सांगून जर समजत नसेल तर आम्हाला भविष्यामध्ये तुमच्या ज्या भाषेत तुम्हाला कळतंय त्या भाषेत पण आम्हाला सांगायची परिस्थिती निर्माण होईल. ती पूररेषा कमी करण्यासाठी 850 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत.
आम्हाला शासनाला ही विनंती आहे, आपण नुसते कागदावर मंजूर करू नका, ते वास्तवात उतरवा, जेणेकरून तिथं न्याय भेटल आणि शेतकऱ्यांना तिथं शेती करता येईल, शेतकऱ्यांना तिथं फार्म हाऊस बांधता येतील, शेतकऱ्यांना तिथं गोठे तयार करता येतील, तिथं पिकं घेता येतील. पाणी तुंबल्यामुळे पिकंही जातात, काही हातात भेटत नाही. त्याच भागामध्ये आमच्या ह्या मावळ तालुक्यातून जवळजवळ 18 ते 20 गावं हा एक्सप्रेस हायवे गेलेला आहे. 1996 साली त्याचं संपादन झालं. त्यावेळेस शासनाने हेक्टरी 2.5 कोटी त्यावेळेस जाहीर केलं. पण त्यावेळेस जे निवृत्त अधिकारी असतात, त्यावेळेस जे अधिकारी असतील, माननीय युती सरकारच्या त्यावेळेस काळात हा रस्ता मंजूर झाला आणि ते 2.5 कोटी जे मंजूर केले होते, ते मंजूर झालेले पैसे शासनाला फक्त हेक्टरी 80,000 लाखभर रुपये असे देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. आज सगळे ते पैसे दिले नाही. मग काय होतं, जर सर्वसामान्यांकडून जर काही चुकून काही एखादा 2 रुपये घडले, चोरले गेले, काही झाले तर तो चोर. पण शासनाने केलेला हा घोटाळा, मग हा कितीही घोटाळा केला, सर्वसामान्यांना कितीही नडलं, तरी मग शासन म्हणतो तो घोटाळा झालाय. मग ह्या घोटाळे बहादरांना तुरुंगात का डांबलं जावं नाही? त्यांना सुद्धा तुरुंगात डांबलंच पाहिजे. हे घोटाळे करतात. हे म्हणले मोठ्यांनी कर्ज, मात्र अदानी सारखे कर्ज 21,000 कोटीचं कर्ज ते माफ करतात. पण शेतकऱ्यांचं कर्ज, क्षुल्लक कर्ज, किती कर्ज, 2,000 रुपये, 5,000 रुपये, तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कर्ज काढत असतो. पण ते नाही भरले तर मात्र त्याची पार रस्त्यावरती इज्जत आणायची, त्याची भांडी काढायची, जप्ती काढायची, असं हे शासनाचं धोरण. धनदांडग्यांना मात्र जवळ घ्यायचं, सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र दूर लोटायचं, असं हे शासनाचं धोरण आहे. आणि ज्या एक्सप्रेस हायवेचा रस्ता जो झाला, त्याच्या दुतर्फा आम्हाला आता सेवा रस्ता पाहिजे, सर्व्हिस रस्ते पाहिजे. पूर्वी त्यांनी जो रस्ता दिला होता तो कधी आम्हाला वापरता आला नाही, वापरू शकलो नाही. आज सगळ्यात पुढं मोरी तुटलेली आहे, पुढं रस्त्याचं आमच्या बाकीच्या गावांना जोडलेलं नाही. तरी आपल्याला विनंती आहे, आयआरबी रस्ते विकास महामंडळाला विनंती करतो, आपण हा रस्ता आम्हाला पूर्वगत डांबरीकरण करून द्यावा. ज्या शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरतून ये जा करता येत नाही, प्रत्येक गावात शेतीवरती काम करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आम्हाला रस्त्याची व्यवस्था झालीच पाहिजे. आमच्या मुलांना तिथं नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, आयआरबी मध्ये आणि MSRDC मध्ये. कारण ज्यावेळेस रस्ता झाला त्यावेळेस आमची शेतकऱ्यांची मुलं कदाचित काही कमी शिकलेली असतील, पण आता प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलगा डिग्री घेतलेली आहे, MCOM झालेली आहे, BCOM झालेली आहे. म्हणून आम्ही विनंती करतो, आपल्याला विनंती याच्या अगोदर केलेली आहे, आपण आमच्या शेतकऱ्यांची दखल घेऊन आमच्या आयआरबी मध्ये, MSRDC मध्ये या मुलांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. आमच्या मुलांना तिथं आमच्या जमिनी कवडी मोलाने घेतल्या, आमच्या मुलांना तिथं दुकानं मिळाली पाहिजे, पेट्रोल पंपावरती तिथं मॉल उभारले, ते मॉल कवडी मोलाने तुम्ही आमच्याकडून जमिनी घेऊन इतर जणांना तुम्ही चांगले भाव, तिथं चांगला पैसा मिळतो. पण आमच्या मुलांना तिथं त्या मॉलमध्ये तिथं दुकाने मिळाली पाहिजे. आणि प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना या रस्त्यावरती मुंबई पुणा आयआरबीनी फ्री पास द्यावेत अशी विनंती करतो. आणि पानंद रस्ते प्रत्येक गावात हे खुले झाले पाहिजे, आणि ते खुले करून शासनाने धोरण काढलेले, माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती JR काढले आणि सांगितलेले पांदन रस्ते हे मुक्त करायचे आहेत, म्हणून ते झाले पाहिजेत. ओढे नाले जे आहेत त्याच्यावर अतिक्रमण आहेत, पण सर्वसामान्याचं अतिक्रमण न सांगता काही तक्रार नसली तरी काढलं जातं. पण कित्येक वर्षे बंगल्यांची अतिक्रमण आहेत, तिथं भिंतीची कंपाऊंड आहेत, पण ती अतिक्रमण काढली जात नाही. तर आपल्याला प्रशासनाला ही विनंती करतो, आपण जाणीवपूर्वक ती प्रशासनाने ती अतिक्रमण काढावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगल, शासनाने सांगितलेलं आहे,
सरसकट कर्ज मंजुरी मिळाली पाहिजे. आपण ही विनंती करतो. शासनाने सांगितलं योग्य वेळी, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योग्य वेळी कर्ज मंजुरी करू. निवडणुकीच्या अगोदर सांगितलं तुमचा 7-12 कोरा करू, पण कोरा कधी करू? अजून किती इलेक्शन घालवायचे तुम्हाला? किती इलेक्शन संपवायचे? त्याच्या नावाखाली किती मतं मिळवायचे? मग इलेक्शन संपून गेलं तरी तुम्ही कर्जमुक्ती करत नाही. योग्य वेळी कर्जमुक्ती करू सांगताय तुम्ही. आणि आता सर्व शेतकऱ्यांना आवर्जून विनंती करून सांगाल की दादांनो, आज एप्रिल मार्च अखेरपर्यंत तुम्ही 1 रुपया भरू नका. ज्या वेळेस तुम्ही मार्चला थकीत होणार आहे तेव्हा शासन तुम्हाला कर्जमुक्ती देणार आहे. आणि थकीत नसेल तर तुम्हाला कर्जमुक्ती नाही. 1 वर्ष तुम्ही मुद्दाम होऊन कर्ज थांबवा. चांगल्यांचे 21,000 कोटी अदानी सारख्यांचे कर्ज त्यांनी मंजूर केले. तुमचे आमचे 10,000 आणि 5,000 काही शासनाला जड होणार नाही. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की कर्ज भरूच नका. तुमचे कर्ज जर थकीत दिसतील जून मध्ये तेव्हा तुमचे कर्ज मंजूर होतील. आणि कबूल केलं होतं 50,000 रुपये देऊ. आजही काही लोकांना मोजून 10-20 लोकांना किंवा 5-10 हजार लोकांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळाले असेल रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना, नाहीतर भेटले नाही. तर सर्वांना विनंती करतो आपण कर्ज भरू नका. बाकी बरेच मोठे बोलणार आहेत तरी सर्वांना मी विनंती करतो. रेड प्रार संघटनेचे अध्यक्ष संतोषजी दळवी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज आपण रेड प्रार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित रेड प्रार संघटनेचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मोरे, पुणे द्रुतगती महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय गुलाबराव तिकोने आणि आजच्या आपल्या या 14 मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित झालेले आपण सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपण सर्वांच्या या ठिकाणी मी प्रथमतः स्वागत करतो. आज आपण ज्या 14 मागण्या घेऊन या ठिकाणी उपस्थित झालोय, तहसीलदारांकडे आपण आपलं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि न्यायाच्या मार्गाने आपण आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, मंजूर करून घेण्यासाठी किंवा प्रशासनाकडून त्या करून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. त्यामध्ये प्रथमतः मावळामध्ये जी धरणं आहेत त्या धरणग्रस्तांचे प्रश्न अतिशय बिकट प्रश्न. गेली 50-55 वर्ष झालीत धरणांना. पवना धरणाला तर 55 वर्ष होऊन गेलेत. 72ला धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे पवना धरणाचं. परंतु अद्यापपर्यंत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न काही सुटलेला नाही. 300-350 शेतकऱ्यांना त्यावेळेला 4-4 एकर जमीन मिळाली, पण उर्वरित जे 750च्या वरती जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते शेतकरी सगळे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. शासनाने काय चालवलंय नेमकं की फक्त शेतकऱ्यांना बोलवायचं, मीटिंग घ्यायच्या, तात्पुरतं आश्वासनं द्यायची आणि बळवण करायची. असं करून हे 55 वर्ष झाले त्या पवना धरणाच्या प्रश्नाला, परंतु अद्यापपर्यंत काही पवना धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. आणि म्हणून आपण आपला लढा न्याय्य मार्गाने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. शासनाला विनंती आहे की जे काही 4-4 एकर जमीन बाधित शेतकऱ्यांना जी कबूल केलेली आहे शासनाने देण्याचं पुनर्वसन करण्यासाठी, ती जमीन शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे जे काही पुनर्वसनचे प्लॉट असतील 3-3 गुंठ्यांचे, ते देखील शासनाने लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. आणि जर शेतकऱ्यांना जर हे प्रश्न तुम्ही वेळेवर सोडवले नाहीत तर आम्हाला आमचा लढा मात्र संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचा लढा उभारावा लागेल. याची शासनाने दखल घ्यावी. त्याचप्रमाणे सातारा ते गुजरात अदानी सारख्या मोठ्या उद्योगपतींना शासन जे आहे ते अदानी सारख्या उद्योगपती धार्जिनच हे सरकार आहे. आणि यांनी काय चालवलंय नेमकं? आपल्या मावळामधून आतापर्यंत एक्सप्रेस हायवे गेलाय, लोकल लाईन, रेल्वे लाईन गेलेली आहे, जुना हायवे गेलेला आहे 48 नंबरचा, अनेक रस्ते झालेत, मिलिटरीसाठी जागा गेलेल्या आहेत. आणि आता इथून मागे देखील बरेचसेच टावर लाईन आपल्या तालुक्यामधून गेलेले आहेत. आणि आज देखील त्या भविष्यामध्ये जी काही प्रस्तावित टावर लाईन आहे सातारा ते गुजरात, कोयना धरणावरून लाईट उचलून ती जवळपास 77 गिगावॅट पॉवरची, इतक्या पॉवरची ही वीज लाईन आपल्या मावळ तालुक्यामधून जात आहे. इकडनं साधारण ओवळे, फुगाव, मळवंडी, बौरवाडी, चिखलसे
कामशेत आणि कांबरे या मार्गे कुसूर मार्गे जाऊन ती गुजरातला जात आहे आणि याच टॉवर लाईन जाण्यामुळं आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत ती कवडीमोल होणार आहे. याचं कारण असं आहे की जर हायटेन्शन लाईन आपल्या शेतीवरून गेली तर त्या लाईनच्या खाली तुम्ही कुठल्याही प्रकारची बिल्डिंग बांधू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही, कुठल्याही प्रकारची झाडं तुम्ही लावू शकत नाही. त्या टॉवर लाईनच्या दोन्ही बाजूला जवळपास 150, 200 फुटावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकणार नाहीत. आणि म्हणून या टॉवर लाईनमुळे देखील आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होणार आहेत. आणि म्हणून हा शासनाच्या विरोधामध्ये आपण लढा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि ही टॉवर लाईन देखील त्वरित रद्द करावी अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतोय शेतकऱ्यांच्या वतीने. तसेच आपला जो काही कर्जमाफीचा देखील विषय आहे, कृती समितीच्या अध्यक्षांनी मांडला तो विषय, त्याच्यावरती जास्त बोलणं उचित नाही. परंतु शेतकऱ्यांनी ही देखील गोष्ट लक्षात घ्या की या कर्जमाफीसाठी शासनाने काय सांगितलेलं आहे की जे थकीत असतील, ज्यांचं कर्ज थकीत होईल त्यांचंच कर्ज माफ होईल. जर तुम्ही 31 मार्चच्या अगोदर जर आपण हे कर्ज भरलं तर आपण थकीत होणार नाही आणि त्यामुळं आपलं कर्ज माफ होऊ शकणार नाही. म्हणून कोणीही 31 मार्चच्या अगोदर आपलं हे कर्ज भरायचं नाहीये आणि तरच आपल्याला हे शासन 30 जून पर्यंत आपल्याला ही कर्जमाफी मिळवून देईल, नाहीतर आपल्याला कर्ज माफ होणार नाही. तरी याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो, माझं मनोगत थांबवतो. जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आणि ज्यांनी आपल्याला लढण्याचा अधिकार दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आज ज्यांचा बीज सोहळा आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आज बीज सोहळा असताना, आज या ठिकाणी बीज सोहळा असताना, गावागावामध्ये कार्यक्रम असताना देखील आपले शेतकरी बांधव या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित राहिले. आणि आज या ठिकाणी ही जी संघटना भाईंनी स्थापन केलेली आहे, रयत परार संघटना, या संघटनेचा पहिलाच मोर्चा आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते, रयत परार संघटनाचे अध्यक्ष भाई भरत मोरे आणि उपाध्यक्ष सचिव आणि उपस्थित सर्व शेतकरी मंडळी, आज खऱ्या अर्थानं आपण या मावळ तालुक्याच्या अन्यायाच्या विरोध लढण्यासाठी शेतकरी मंडळी, एक हा शेतकऱ्यांचा लढा या ठिकाणी आपण उभा करत असताना, या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं माझ्या अंदर मावळात जे काय परिस्थिती आहे ती मी या ठिकाणी थोडक्यात मांडतो. अंदर मावळामध्ये यापूर्वी टाटाचं धरण झालंय, मोठं धरण, म्हणजे ते आमच्या जन्माच्या अगोदर झालेलं धरण आहे. पण त्याची थोडी मी माहिती काढली. त्या धरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांची किवळा ते सावळा आणि खांडी ते वडेश्वर या परिसरातील शेतकऱ्यांची 8,000 हेक्टर जमीन गेलेली आहे. आणि त्याचं पुनर्वसन, त्याची जी काय प्रक्रिया आहे ती झाली का नाही झाली सांगता येणार नाही. काही कालापूर्वी त्या लोकांना त्या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्टचं काम चालू करायचंय, मोठा प्रोजेक्ट आहे, खाल्लं पाणी त्यांना वर आणायचंय, त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मिटिंग घेतली होती टाटा कंपनीनं. आणि जी टाटा शेतकऱ्यांना गेटच्या आत घेत नाही, शेतकऱ्यांना कधी चहा पाजत नाही, त्या मिटिंगच्या दिवशी भला मोठा मांडव टाकून येणाऱ्या शेतकऱ्यांचा नाश्ता, थंड पिण्याची, जेवणाची व्यवस्था केली. अतिशय सुंदर व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या अधिकाऱ्याने दाखवलं की या प्रोजेक्टला शेतकऱ्यांची मान्यता आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते असताना प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या ठिकाणी मी मागणी केली, ते काळे साहेब होते त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी. मी मागणी केली की काळे साहेब, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांना होकार देताय. माझी एक मागणी आहे, या जागेचा आमच्या पूर्वजाकडून तुम्ही ज्या जागा घेतल्या धरणासाठी याचा आम्हाला पुरावा द्या. आणि बाकी अजून मागण्या केल्या. तर यानंतर ते काळे साहेब मला म्हणले की तुम्ही एक काम करा, आमच्या कुठल्या ऑफिसला अर्ज करा, तुम्हाला त्या ठिकाणी जागेचे पुरावे भेटतील. मी ताबडतोब त्या ठिकाणी टाटाच्या ऑफिसला अर्ज केला. ते अर्ज माझ्याकडे आणि त्या मिटिंगला पर्यावरणाचे अधिकारी, कलेक्टर ऑफिसचे अधिकारी, आपले मावळचे तहसीलदार आणि सरकारचे डिपार्टमेंटची लोक ही त्या ठिकाणी होती सगळी. आणि हे त्यांच्या समोर झालेले तहसीलदार साहेब स्वतः त्या मिटिंगला होते. त्यानंतर टाटाने मला त्याच्या पाठीमागं 2 महिने घालवलं, त्यांनी मला त्याचा पुरावा दिला नाही.
त्यानंतर त्याच अर्जाच्या अनुषंगाने मी आपल्या तहसीलदार साहेबांना अर्ज केला की तहसीलदार साहेब तुम्ही त्या मिटिंगला होते, त्या अर्जामध्ये उल्लेख केला, मला टाटाच्या अधिकाऱ्यांनी ते पुरावे दिले नाही आणि तहसीलदार साहेबांनी मी एकटा लढत असल्यामुळं माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष केलं, ते अर्ज पेंडिंग पडले. तर या ठिकाणी आता बाईंच्या म्हणण्यासाठी या विषयाला धरणांच्या विषयाला बिन वाचा फुटणारच आहे आणि आपण ते काम बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यानंतर आता जो कानाफाटा तो सावळा वडेश्वर ही गावं त्या रस्त्यामध्ये, हा रस्ता पूर्वी टाटाकडे होता, टाटाच्या नंतर हा रस्ता जिल्हा परिषदकडे आला आणि जिल्हा परिषदेच्या नंतर हा रस्ता पीडब्ल्यूकडे आला. मग तुम्ही हा रस्ता रुंदी करत असताना त्या रस्त्यामध्ये येणारी गावं, त्या रस्त्यामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागा, याच्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वकल्पना किंवा शेतकऱ्यांना काही नोटीस हे काही न देता तुम्ही डायरेक्ट आपल्या शासनाच्या ताकदीवरती त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही रस्त्याचं काम चालू केलं. मोठे मोठे धस उकारले, मोठे मोठे खिंडी उकारल्या. आता आमच्या अंदर मावळामध्ये अशा कोणत्या लोडच्या गाड्या जायच्यात की शेतकऱ्यांच्या की त्यांच्यासाठी या खिंडी उकरायला लागलं, रस्ता रुंदीकरण करायला लागलं? याचा अर्थ तुम्ही कुठल्या तरी उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता करत आहेत आणि हा रस्ता करत असताना तुम्ही आमच्या एका शेतकऱ्याला जे नोटीस पाठवलं त्या नोटिसामध्ये तुमची जागा 25 मीटरची असलेली दाखवली. मग तुम्ही ही 25 मीटर जर त्या नोटिसाला दाखवली तर ही 25 मीटर जागा तुम्ही शेतकऱ्यांकडून कधी भूसंपादन केलं त्याचा आम्हाला पुरावा दिला पाहिजे. तुम्ही ही 25 मीटर जागा शेतकऱ्याकडून कधी भूसंपादन केली? याच्यानंतर तुम्ही आता रस्त्यामध्ये आमची टाकव्याची बाजारपेठ आहे, फळणे गाव आहे, बोरवली आहे, मध्ये बस स्टॉपला नागाटली आहे, अशी दुकानं पुसवली. आता लोक रस्त्याला व्यवसाय करायला आलेली आहेत. शेतकरी आमचा शेतीला जोडधंदा म्हणून व्यवसाय करतात आणि ही दुकानं रोडच्या कडेला आलेली आहेत, त्याच्यावरती घर चालतं लोकांचं. आणि पुढं बोरवली गावात आहे, माझी मेठलवाडी मधली घरं जातात, डोंगेवाडी वंटोली ही गावं आहेत. मग तुम्ही हे आता हा रस्ता करत असताना तुम्ही मोकळ्या मोकळ्या जागेमध्ये रुंदीकरण करून घेतलंय. याच्यानंतर तुम्ही आमच्या घरांना हात लावणार आहे. मग तुम्ही आमच्या घरांना हात लावताना शेतकऱ्यांना त्या संदर्भात कुठली माहिती दिली, त्याच्यावरती तुम्ही काय नियोजन केलं की बाबा ह्या शेतकऱ्याचं घर तुटल्यावरती हे तुम्ही घर त्याला बांधून देणार आहे का ह्या घराचा त्याला काय मोबदला देणार आहे का? जर तुम्ही असं करत असताना आमचा शेतकरी त्याला विरोध करतो आणि विरोध करत असताना तुम्ही त्यांना सांगताय की हा केंद्राचा रस्ता आहे, हा राज्याचा रस्ता आहे, हा रस्ता वरून आलेला आहे, आम्ही पोलिसाचा बळाचा वापर करून तुम्हाला आत टाकू, अशी ही दंडुकशाही इथून पुढे चालणार नाही. आणि मावळामध्ये तुम्ही सुंदरवन करणार नाही. मावळामध्ये पूर्वी एक टावरची लाईन झालेली आहे, त्याच्यानंतर पवन चक्क्यांची पे लाईन झालेली आहे, त्याच्यानंतर आता पुन्हा अदानीच्या टावरचं काम चालू आहे. वडेश्वर परिसरामध्ये टावर उभे राहिलेले आहेत, अर्धे टावर उभे राहिलेले आहेत, काम चालू आहे. तुम्ही मावळामध्ये तारांचं जाळं तयार केलंय. मावळामध्ये फिरायला गेलं वर पाहिले की सगळ्या ताराच दिसतात. आणि हे प्रोजेक्ट करत असताना कमीत कमी तुम्ही 2 शेतकऱ्यांना सांगता की आम्ही 100 फूट जागा घेतोय, आम्ही 50 फूट जागा घेतोय, तुम्हाला याच्यावरती नंतर आम्ही लेवल करून दिलं, तुम्हाला शेती करता येईल, तुम्हाला काय करता येईल. पण याच्यामध्ये 200 फुटाच्या अंतरामध्ये शेतकऱ्याला गोठा बांधता येत नाही, शेतकऱ्याला वेल बांधता येत नाही आणि जी उकारलेली जागा आहे त्याच्यावरती कुठलंच पीक येत नाही. अशी परिस्थिती जर असताना आज आमच्या प्रमुख्यानं ह्या 14 मागण्या आहेत. एक 8 दिवसापूर्वी आम्हाला वाटतं 8 दिवसापूर्वी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की तुम्ही तिकडं जे चाललेली कामं आहेत ती कामं थांबवा, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. पण तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी काय अजून त्याच्यावरती संबंधित कमिटी असेल तर त्याला काय अजून मिटिंग वगैरे झाल्या नाहीत. तर या ठिकाणी मी एवढंच बोलतो की अशी तुम्ही शेतकऱ्यांवरती कायद्याचा दबदबा टाकून किंवा तुमच्या दंडुकशाहीचा दबाव टाकून शेतकऱ्यांना गप्प करण्याचं काम करू नका. या ठिकाणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष जे शेतकऱ्यांचे नेते आहेत, जे खऱ्या अर्थाने आम्ही 30 वर्ष 35 वर्ष बघतोय, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी लढतात, शेतकऱ्यांसाठी लढलेत आणि त्यांनी आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी तयारी दाखवली. त्यामुळे आम्ही खंबीरपणे सगळे शेतकरी भाई भरत मोरेंच्या पाठीमागं ज्या ज्या ठिकाणी मोर्चा असतील, ज्या ज्या ठिकाणी लढाई असतील, ज्या ज्या ठिकाणी उपोषण करायचं असेल त्या ठिकाणी आम्ही आमच्या परपंचाला हाय मुकलू आणि भाईंच्या पाठी खंबीरपणे उभं राहू असा मी विश्वास देतो. आणि अधिकाऱ्यांना पण हे करतो, आश्वासन देतो की यानंतर तुम्ही जर टाटाचं काम आणि चाललेलं रस्त्याचं काम याची तुमच्या शासनाच्या प्रमाणे आमच्या शेतकऱ्यांच्या जाग्यांची मोजणी करून भूसंपादन करून त्यांना त्यांचा मोबदला द्यायचा
पुढील येणाऱ्या रस्त्यामध्ये घरांची दुकानांची याची तुम्ही व्यवस्था केल्याशिवाय कुठल्याही रस्त्याच्या कामाला हात लावू नका. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसा 5 मिनिटं. रयत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष, जितेंद्र महामार्गाचे तालुका अध्यक्ष, रयत प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते, मावळातून आलेले सर्व सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बंडोबा सातकर, इंद्रजी साळवी, उपस्थित जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थानं मी मगाशी मंदिरात सांगितलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांची आज बीज आहे आणि उद्या खऱ्या अर्थानं ज्यांचा आपण झेंडा पकडला हातामध्ये, त्या छत्रपती शिवराजांची उद्या जयंती आहे. आजचा मोर्चा खऱ्या अर्थानं शक्ती आणि भक्ती हा युगाचा ठरला बघतो. ते शक्ती आणि भक्ती, शक्ती ही राजांची आणि भक्ती ही खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांच्या अध्यात्माची. जेव्हा शक्ती आणि भक्ती एकत्र येते तेव्हा खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होतो, समाज बदलला जातो आणि समाजाच्या परिवर्तनाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. म्हणून शेतकरी बंधूंनो, आधीच्या वक्त्यांनी आपल्यासमोर 14 मागणीच्या बाबत अत्यंत प्रखर भूमिका मांडलेली आहे. हा जो खरं तर कळीचा मुद्दा आहे, ते मावळातल्या कळीचे 3 मुद्दे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहेत आणि त्या मुद्द्यावरती आपल्याला खऱ्या अर्थानं एक विस्तृतपणे या तालुक्यामध्ये परत मोठे आपल्याला आंदोलन करायचं आहे. या ठिकाणी गुलाबराव मुद्दा मांडला, इंद्रायणी नदीचं पात्र खोल करा. तरी आपण गेली कित्येक वर्ष बघतो की इंद्रायणी नदी कोरड्याचा उगम पावते, तिचं उगमस्थान मोठं आहे आणि तिला ओढ्या नाल्या, ते इंद्रायणी नदीवरती 4 धरणं आहेत. जेव्हा जुलैला पाऊस पडतो, जोरात धरणं भरतात, धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होतं, तेव्हा ते पाणी सोडलं जातं आणि ते पाणी जेव्हा सोडलं जातं तेव्हा नाणे मावळातल्या 32 गावांच्या भात शेती नष्ट होते, पूर्ण नष्ट होते. लागलेलं भात संपूर्ण जातं. हे 32 गावाला आतापर्यंत गेली कित्येक वर्षामध्ये दुबार पीक घेता आलं नाही, सिंगल पीक घेता आलं नाही. त्याच्या सगळ्या जमिनी रिकाम्या आहेत आणि म्हणून 4 वर्षापूर्वी या कशेवरती मोर्चा काढला, आपण एक मोठं आंदोलन केलं आणि सरकारने निर्णय घेतला की 850 कोटी रुपये मंजूर केलेत, नदीपात्र खोल करायचंय. तर इंद्रायणीचं नदीपात्र खोल झालं तर 32 गावच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पॉलिओस करता येईल, पोल्ट्रे काढता येईल, गोठे काढता येईल. एवढंच नव्हे तर या होणाऱ्या पर्यटनाचा लाभ घेता येईल, ते बंगलो स्कीम करता येईल, ते अनेक उद्योग, शेतीपूरक उद्योग करता येतील. म्हणून शासनाला याची सांगणे की तुम्ही 850 कोटी मंजूर केलेत, मंजूर करून वर्ष झालेलं आहे, इलेक्शनचा काळ होता म्हणून कामाला सुरुवात केलेली नाही. तर विनंती की तुम्ही त्वरित कामाला सुरुवात करावी की जेणेकरून या मावळातला पुराणीवर हाहाकार हा थांबेल आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला त्या शेतामध्ये शेतीचं पीक घेता येईल. एवढंच नाही तर पूरक व्यवसाय करता येईल. पण त्याला लागून मळवली गाव आहे, तुमची नदी इंद्रायणी पॅक झाली की नदी मागे येते, की नदी मागे आली की मळवली ती सगळी घरं
ही पाण्याखाली बुडतायत. कारण तो ओढा खोल नाहीये, कारण रस्त्याला गटारं नाहीयेत. आणि म्हणून ही जी गावं आज पाण्याखाली जाणार आहेत, ही गावं जर तुम्ही नाही जरी खोल केली तर नक्कीच आमचं पुनर्वसन झालं राहणार नाही, आमचं पाणी राहणार नाही. आणि म्हणून रेल्वेनी गेल्या महिन्यामध्ये 200 फूट ओढा खोल केलाय. अजून बाकी आहे, फक्त रोडचं काम करावं ही आमची या ठिकाणी विनंती आहे. हा जरा इंद्रिय पात्राचा मुद्दा. आता खरे जर मुद्दे आहेत, हा मावळ तालुका सातकार साहेब आमच्या राज्यकर्त्यांनी आदरणीला विकून टाकलाय, पुरा विकलाय. मी म्हणे कसा विकला, कोणाला सांगतो कसा विकला. सुरुवात करू आपण डोळ्यापासून. डोळ्याचा 350 एकर जागेमध्ये आता आमची काही मंडळी खोटं बोलतात, पण प्रत्यक्षामध्ये अदानीचं यार्ड होतं, यार्ड आहे अदानीचं. आणि त्या यार्डला वाकसाईवरनं रस्ता काढलाय, वाकसाई सदापूर हा रस्ता काढलाय. आम्ही गेली कित्येक वर्ष पाहतोय. आढळराव पाटलाच्या काळामध्ये आमचा कानेपडचा उड्डाणपूल झाला, मंजूर झाला. आणि 12च्या 3ऱ्या काळामध्ये त्याचा आता नारळ फुटलाय. जर कधी हा पूल 15 वर्षापूर्वी मंजूर झाला असता तर टाकव्या गावातल्या 10 कंपन्या चाकरला गेल्या असत्या का? मावळातल्या 10,000 पोरं बेकार झाली केवळ एका उड्डाणपुलामुळं आणि सरकारच्या उदाहरणसंधीमुळं, राज्यकर्त्याच्या नाकर्त्यामुळं. आज मावळातली 5 अनुरंग गेली, टेट्रापॅक गेली, अशा कित्येक कंपन्या गेल्या टाक्यातल्या. आज टाक्यातल्या खोल्या रिकाम्या आमच्या का? शेतकऱ्यांनी येणाऱ्या कामगारांसाठी खोल्या बांधल्या होत्या, भरभराट झाली होती टाक्याची, कंपन्या वाढत होत्या. पण राज्यकर्त्याला मावळच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला हे सुचलं नाही की उड्डाण पूल हा लवकर करावा. पण आदानीला सुचलं त्यांनी लगेच 2 महिन्यात उड्डाण पूल तेवढा चालू केला. लगेच अजून मळुरीचा व्हायचंय, कामशेटचा व्हायचंय, कानापाट्याचा व्हायचंय, वडगावचा व्हायचंय. त्याला अजून मंजुऱ्या मिळतात, टेक्निकल काम चाललंय, 4ची 8 लाईन होते म्हणतात. पण आदानी मात्र 2 महिन्यात टावर उभे केलेत. आणि त्याच्या खाली 350 एकर जागा आणि सदापूर गावचं उद्ध्वस्त काम झालेलं आहे. जे कंटेनर पळणार आहेत ते सदापूर गावाचं पळणार आहे. सदापूरच्या गावच्या लोकांच्या जमिनीची संपादन केलं नाही, दादागिरी काम चाललंय. दतिंग हा तालुका दतिंग तालुका आहे. कारण आम्ही मताला नोटा वाटतो आणि मग एरवी दतिंग करतो. आमचं चुकतंय का जेव्हा? आमचं काय चुकतंय? आमचं काही चुकत नाही, आमचं हेच चुकतंय. आम्ही मताला पैसे घेतो आणि हात तोडून गप बसतो. बाबा हे रस्ता बिंदास रे, तुझ्याच बापाची मालकी, सातबारा माझाच नाही, सातबारा तुझाच आहे. हे घडलंय आणि म्हणून सदापुरात तेच घडलंय. आम्ही रस्ता थांबवलाय. पहिला मुद्दा नंबर 2, अदानी साताऱ्याला वीज तरवणार आहे. साताऱ्याचा कोयनेचा 50 टीएमसी पाणी गुहागर मार्गे चिपळूणला जाणार आहे समुद्राला. ते पाणी उतरायचं काम चाललंय. 50 टीएमसी म्हणजे किती? पवनेची 5 धरणं. पवनेची किती? 5 धरणं पाणी जाते पुढं समुद्राला. आज ते पाणी उचलणार, ते पाणी साताऱ्याला जाणार आणि साताऱ्यात वीज तयार करणार. आणि ती वीज जाणार कुठं? गुजरातला जाणार आहे. इथं आम्हाला रोज लोड शेडिंग आहे, रोज लाईट जाते. आमचा शेतकरी उसाला पाणी द्यायचं रात्रपाळी करतोय. रात्रपाळी करताना त्याला बिबट्या खातोय, त्याला साप चावतोय, तो साप चावून मरतोय, तरी काय लाईट येत नाही. आणि फडणीसा तू मात्र लाईट गुजरातला दे. झालं काय? मी नेहमी सांगतो, काल पण सांगतोय. दळवी साहेब कालही बोललो, मी कोझाड्यामध्ये बोललो ना. काय म्हणलं? साठे
की मडक्यात दूध ठेवलं शेतकऱ्यांनी, त्याला दही लावलंय, दही फडणीस गुंडाळलंय, कुणी उसळण कोण करतोय, एकनाथ शिंदे आणि फडणीस करतोय, त्याचा वर लोणी येतंय. ताक जाणार कुणाला? ताक जाणार उत्तर महाराष्ट्राला पाणी जाणार आहे, आणि लोणी हे तूप गुजरातला. म्हणजे अदानी तुपाशी आणि महाराष्ट्र सरकार उपाशी. हे आपण मान्य करतोय बाबा? हे मान्य करायचं का? पण ती जी वीज जाणार आहे, त्याचे टावर जाणार आहेत. या टावरच्या खाली दळवींनी सांगितलं, या टावरच्या खाली 400 फूट रुंद, किती 400 फूट रुंद, 100 किलोमीटर लांब. म्हणजे तुमचा दिवाड ते खांडीपर्यंतचा पट्टा 100 किलोमीटरचा पट्टा, 50 गाव उद्ध्वस्त होणार आहे. 50 गाव, 50 गावच्या शेतकऱ्याला जमीन करता येणार नाही. टावरच्या लाईन खाली तो बांधकाम करू शकत नाही, तो ऊस लावू शकत नाही, तो बांबू लावू शकत नाही, तो फळझाडं लावू शकत नाही, तो गोटा बांधू शकत नाही, तो स्वतःचं राहतं घर बांधू शकत नाही. हा दुसरा अन्याय आपण मान्य करणार का? तिसरा अन्याय ते मग शुभेच्छा मांडलाय. काने फाटा ते सावळा हा रस्ता चालू आहे. आता हा रस्ता कोण करताय? महाराष्ट्र सरकार. कोणाच्या माध्यमातून करताय? हुडको, की जी हुडको ह्या राज्याला गरिबांना घर पुरवते. राजा झोपडपट्टीचा माणूस आलाय, त्याला घरकुलला पैसे नाहीयेत. रामनगरचा आला मनुष्य आल्या, आमच्या भगिनीला झोपडपट्टीला पैसे नाहीये. ती गृहनिर्माण संस्था, तिच्या नावाचा फंड काने फाटात सावळ्यापर्यंत वापरणारे 80 फूट रस्ता. किती? 80 फूट रस्ता. किती गावांना? कानबोर 20 गावांना. 20 गावांना कधी नीट बस गेली नाही, कधी नीट ट्रक गेला नाही, कधी रस्ता उखडता पाहिला जात नाही. आज 80 फूट रस्ता होणार आहे, आणि 80 फूट रस्त्यामध्ये माव बसून, गबालेवाडी बसून ते सावळ्यापर्यंत प्रत्येकाची 3 एकर, 2 एकर, 4 एकर, अर्धा एकर, 10 गुंठे, 5 गुंठे जागा जाणार आहे. त्याच्यात घरं जाणार आहेत, त्या टपऱ्या जाणार आहेत. आता मोहर आलेली आंब आणि जांभळाची झाडं तोडलीत, त्याचा पत्ता नाही. इकडला डोंगर उकरतात, इकडं टाकतात, त्याला काय रॉयल्टी नाही. बिना रॉयल्टीचं काम, रॉयल्ट्या चोऱ्याचं काम चाललंय. असा दफेंगशाहीनी हा चाललेला रस्ता आहे. मताला पैसे 5,000 रुपये किती? पण आम्ही काय म्हणतोय? आम्ही म्हणतोय या सरकारने, या शासनाने, या राज्यकर्त्यांनी आदेश काढला पाहिजे. या जमिनी संपादन केल्या पाहिजेत, संपादन केलं पाहिजेत. संपादन करून शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे. आणि टाकवे गावाची बाजारपेठ अंदरमावळाची नष्ट होण्यापेक्षा टाकवे गावातून बाह्य वळण काढलं गेलं पाहिजे. सगळी घरदारं असली पाहिजे. हे काम करून करतंय सरकार, करते. कोणाडी करतंय? कुसूरच्या पठारावरती टाटाची वीज होणार आहे. कुसूरच्या पठारावरती टाटा वीज निर्माण करणार आहे. 1200 मेगावॅट वीज करणार आहे. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले? अदानीला. कोणाला दिले का कॉन्ट्रॅक्ट? अदानीला. रस्ता कोणाला? अदानीला. माझं घर वाटलं कोण करतंय? अदानी करतोय. माझी जमीन कोण करतंय? अदानी करतोय. हे मान्य करायचंय. आणि म्हणून आमची विनंती आहे की जर तुम्ही येत्या 8 दिवसामध्ये संपादन प्रक्रिया केली नाही तर मात्र आम्हाला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. मान्य सगळ्यांना? आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. का तोडायची? घरं तोडायची का? सोनूने घरं तोडायची का? सरपंच बाजारपेठ तोडायची का? मोडवे पाटील, जालिंदर मोरे, तुमची इच्छा काय? बाजारपेठ मोडायची का? धंदा मराठी माणसा तोडायचा का? तर तोडायचा नसेल तर आज बीज जाऊन सोडून द्या. पुढचं आंदोलन हे किमान 5,000 शेतकरी झालं पाहिजे. तर शासनाला जागी मित्र म्हणजे ठिकाणी सांगतो मित्र, आपल्याला आंदोलन करायचं मोठं.
3 विषय तर थोडं मांडलेत, झोपडपट्टीचा विषय मांडलाय. आता राहिला मुद्दा कुठला? तो दळवींनी मांडला, गुलावरांनी मांडला. आता तुमचे भावकी गावकीतला तुमचा माणूस चेअरमन आहे, संचालक आहे सोसायटीचा, खोडके साहेब. कोण आहे? तुमचा भाऊ संचालक आहे, काळूचा भाऊ चेअरमन आहे. आता गावात गुलू गुलू बोलतील, सोसायटी बंद करायची का, कर्ज भरा. काय म्हणतील? सोसायटी बंद करायची का, कर्ज भरा. मित्र चुकीचं बोलतायत ते. त्यांना हे सांगा की 30 जूनला आमचं कर्ज माफ होणार आहे. 31 मार्च पर्यंत तुम्ही कर्ज भरायचं नाही. जर तुम्ही 31 मार्चच्या आत कर्ज भरलात तर तुमचं बुडलं. कारण की तुम्हाला पावती मिळणार आहे, खोटी कच्ची पावती मिळणार आहे. कारण 30 जूनला तुमचं कर्ज माफ होणार आहे. ते म्हणते तुम्ही भरलं नाहीत तर जे सरकारचे कर्ज माफ करणार आहे ते कर्जाचे पैसे तुमच्या हातात पडणार नाही. तुम्ही जे घेता ते माफ होणार आहे, पण तुमचे सगळे पैसे सोसायट्यात भरले जाणार आहे. तुमचे सगळे पैसे ज्या बँकेत काढले त्या बँकेत जाणार आहे. पण बँका बंद पडणार नाही, सोसायटी बंद पडणार नाही. म्हणून माझ्या भावांनो, 31ला कर्ज भरू नका, थकीत व्हा. तुम्हाला जुलैला परत पैसे मिळणार आहेत. 30 जून मध्ये थकीत व्हा. हे असे विविध मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून निवडचा इशारा आहे की जर या प्रशासनाने आपलं ऐकलं नाही तर 8 दिवसाच्या नंतर ननवरे साहेब, आपण मंडळी वडगाव कचेरीवरती आमरण उपोषणाला बसल्याशिवाय आपला पर्याय नाही. या सगळ्या प्रश्नांसाठी तुमचा हा सर्वसामान्य कार्यकर्ता, तुमच्या पोटात जन्म घेतलेला हा पोरगा, या 14 प्रश्नांसाठी 8 दिवसात जर त्यांनी आपल्या मिटिंगा लावल्या नाहीत, त्यांनी पर्याय दिला नाहीत, तर 8 दिवसानंतर वडगाव कचेरीच्या बाहेर मागण्या मिळेपर्यंत उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. हे मी या ठिकाणी ठणकावून सांगतो. मी माझ्या वार्ताहर मित्राला विनंती करतो की आमचं तुम्ही चौथा खांब आहे. चौथ्या खांबाशिवाय लोकशाही टिकणार नाही. मगाशी आमच्या मित्रांनी उल्लेख केला की या देशात पोटासाठी चोरी केली, भंगारी विकलं, लोखंडी विकलं तो चोर ठरतो. जर लय चोरी केली तो दरोडेखोर ठरतो. पण मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी जर चोऱ्या केल्या आम्ही त्याला घोटाळा म्हणतो. काय म्हणतो आम्ही त्याला? घोटाळा म्हणतो. आणि म्हणून हे घोटाळेबाज सरकार आहे. हे किती कोटीचे लोकांचे घोटाळे केले, किती कोटीचे पैसे खाले. अरे यांनी सांगितलं आमच्या बहिणीला, लाडकी बहीण, तुला सांगितलं तुला 1500 रुपये देतो, तुला 2100 देतो. आता बहिणी वाऱ्यावर सोडल्या. बहिणींनी शिक्के मारले, भाऊ मोकळे झाले, दारबीन पॅट झाले. तेव्हा आम्ही पुढच्या महिन्यात माझ्या बहिणींसाठी मोर्चा काढणार आहे. ज्यांना तुम्ही कबूल केले 1500 रुपये, ज्यांचे केवायसी मी थांबवलंय, तेव्हा माझ्या बहिणीनं काळजी करू नका. 1500 रुपयासाठी आपल्याला पुढच्या महिन्यात मोर्चा काढायचा आहे. हे भाव एवढे सोपे नाहीत, हे लय घोटाळेबाज भाव आहेत. एवढं विसरू नका तुम्ही. कोणी घोटाळेबाज भावांना आपल्याला वट्टवाट असेल त्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. जास्त वेळ काय घेतला नाही. ती आता ऊन आहे. मी साहेबांचे आभार मानतो. त्यांना माहिती आहे की आम्ही शांतताप्रिय लोक आहेत. आम्ही दगडफेक जास्त नसू, आम्ही दगडफेक करणार नाहीयेत, आम्ही काही करणार नाहीयेत, आम्ही निवांतपणे बोलणार आहे. पण आमच्या डोक्यातला राग आम्ही कमी करणार आहे का? आपलं आंदोलन कमी करायचंय का? आपल्याला मान्य आहे ना? आणि म्हणून 14 मागण्यांसाठी आपल्याला पांदन रस्ता असेल, पिण्याचं पाणी असेल, वीज असेल, या सगळ्या प्रश्नासाठी आपल्याला परत एक मोठं एक तीव्र आंदोलन जोरात करायचंय. मी आधी वेळ नाही घेता, आपण मंडळी आज बीज असताना, आज सण असताना एवढा संख्येने जमलात, म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मांडण्यासाठी आपण हा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला आपण मावळ तालुक्यातील संघटनेमार्फत सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तर आज विजा असताना मी सांगितलं की विजा असताना आपण सर्वजण आपल्या मागण्या किंवा आपल्या ज्या काय अडचणी या मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालं. त्याबद्दल मी सर्व शेतकरी बंधूंचा आणि आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. आमचं धन्यवाद. तहसीलदारांनी दिलं जाईल. मी पोलीस नायब तहसीलदार गाडीवर अध्यक्ष तुम्ही माझ्याकडे येतो. आम्हाला सरकारांची पूर्वीवर आपलं नाव सांगा. हो हो सीएच वाकडे पोलीस होतात केले अजून काही उठा तर कुठं उठू समोर वगैरे केला मागासारखा असे थोडं असे मागासारखा सगळे येतील. थोडं मागून घे आपलं फोटो घे ना सर. हे कधी आले आमचे मित्र काय म्हणताय. झालं झालं.
निवेदन घेतो तुम्हाला फोन करतो सर एक मिनिट सन्माननीय नाईब तहसीलदार पाटील आता 2 मिनिटं बोलतायत 1-2 मिनिटं मी आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे. मी आपल्या भावना आजच शासनाकडे ते आजच्या आज मी एक दुपारपर्यंत आपल्या कलेक्टर ऑफिसला पोहोच करण्याच्या भावना पोहोच करून कलेक्टर ऑफिस मार्फत शासनास नक्कीच आपल्या भावना कळवल्या जातील याची दक्षता मी घेतो. देतो मी, पोहोच देतो.